ते किल्ला दिसतोय छोटा, म्हणजे फार उंच डोंगर नाही आहे. पण आता इथे गडबड अशी आहे की गडबड म्हणजे जसं बादामीमध्ये स्वच्छता फार नाही आहे तसं इथं सुद्धा आहे. थोड्या गल्ल्या गल्ल्या नाहीत पण स्वच्छता फार नाही आहे. म्हणजे काही ठिकाणी मंदिरांचे स्ट्रक्चर आहेत आणि आसपास बरीच घाणं आहे जिथे लोक फार म्हणजे टुरिस्ट प्लेस म्हणून जे नाही आहे त्या ठिकाणी जे टुरिस्ट प्लेस आहेत ती ती मंदिरं किंवा ते मॉन्युमेंट्स फार स्वच्छ आणि चांगले मेंटेन केलेत. तसं आता हे बघा इथे आसपास तुम्ही बऱ्यापैकी कचरा आणि हे आहे. आता इथे एक मॉन्युमेंट आम्हाला चांगलं वाटलं म्हणून थांबून आम्ही बघायला चाललोय. तो किल्ला आहे तिकडे जायला सुद्धा जागा आहे, गेट आहे, पण आता फार वेळ नाही आहे. इथे बघूयात आपण खाली काय आहे. असं हा वरती भाग आहे आणि जमीन खंदून चौक मोठी खोलगट जागा केली आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे. जागा छान आहे, आसपास झाडी छान आहे, असं बऱ्यापैकी स्वच्छ पण आहे. लोक येत नसतील, मुलं खेळत आहेत. पण इथे काय गेट वगैरे असं नाही, म्हणजे बाहेर गेट आहे पण तिथे काही सिक्युरिटी वगैरे असं नाही. इथं फार कोणी लक्ष देत नसेल. छोटी छोटी मुलं खेळत आहेत बघा, अभ्यास चाललाय. इथे कपल्सचे काही स्कल्पचर आहेत, शिल्प आहेत कपल्सची. हे नंदी आहे आणि आत काय आहे बघू आपण या. नंदी आहे, बऱ्यापैकी मोठा आहे नंदी. वास येते त्याच्यामुळे इथं वटवाघळ असतील असं वाटतंय. शंकराची पिंड सुद्धा आहे. मी लाईट लावून बघतो. हां, हे बघा शंकराची पिंड आहे. द्वारपाल, ते नंदी. चांगलं आहे मंदिर आहे. ते कोरीव काम चांगलं आहे. इथे वरती काय आहे, वरती बघा नंदीवर बसलेले शंकर आहेत. शंकर नंदीवर बसलेत, मागे पार्वती आहे. इथे काय आहे, इथे काय बघू. इथे विष्णू आहे, शेषनागावर बसलेत विष्णू. पुढे काय, इथे ब्रह्मा आहेत. म्हणजे ब्रह्मा आहेत, मध्ये ते आपल्याला पट्टडकलच्या जे हे आहेत गाईड त्यांनी सांगितलेलं ब्रह्मा, महेश आणि मग विष्णू. कारण इथे महेशाची म्हणजे शंकराची पूजा जास्त होते, त्यामुळे केंद्रस्थानी शंकराला ठेवलेलं आहे. पण मागच्या बाजूला आलेलो आहे, त्याच्या मागे काय बघायला इथे पण मंदिर आहे. मी म्हटलं तसं फार मेंटेन नाही केलेलं आहे. बघूया तिकडे काय नाही. मंदिर बाईक म्हणते फार आत जाऊ नका, इथे आत फार जायला काही नाही आहे. मंदिर आपण इकडनंच बघूयात. रिकामा आहे गाभारा. स्ट्रक्चर छान आणि मजबूत आहे. एवढे खांब आणि म्हणजे वरती अजून काहीतरी असणार. म्हणजे बऱ्यापैकी मोठे आणि भरपूर खांब आहेत. 3, 4, 12 एक खांब आहेत. 12 किंवा 15 खांब आहेत.